नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि माझ्यासोबत आहेत. नमस्कार, मी मेरी उंबासे. बुलेटिनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी, ती म्हणजे मनोज जरांगेचं 11व्या दिवशी देखील उपोषण सुरू आहे. मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज शिष्टमंडळाची चर्चा केली जाणार आहे. 16 ते 17 लोकांचा या शिष्टमंडळात समावेश असणार आहे. तर GR मध्ये बदल करेपर्यंत जरांगे उपोषणावरती ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध नोंदवला जातोय. तर याच वेळी संपूर्ण अकोला जिल्हा आणि शहर बंदची हाक पुकारण्यात आली आहे. राज्य सरकारने उपोषणकर्ते मनोज जरांगेंच्या GRचा आग्रह मान्य केला आहे. मराठा तरुणांविरोधाची कारवाई देखील राज्य सरकारने रद्द करण्यात आली आहे. मात्र सरकारच्या GRला मनोज जरांगेंनी नाकारलंय. सरकारच्या GR मधून वंशावळ शब्द काढण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. जरांगेंनी नकार दिल्यामुळे अर्जुन खोतकरांना पुन्हा एकदा मोकळ्या हाताने परतावं लागलंय. तर आज मनोज जरांगेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे आणि त्यातूनच आता काय मार्ग निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 16 ते 17 लोकांचा या शिष्टमंडळात समावेश असणार आहे आणि शिष्टमंडळ मुंबईत दाखल होऊन मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे. या चर्चेतून काही तोडगा निघतोय का हे पाहणं देखील सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज उपोषणाचा 11वा दिवस आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. अजून 2 दिवस मी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी काल बोलून दाखवला. भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जोपर्यंत अध्यादेशातून वंशावळ काढून टाकून त्या ठिकाणी सरसकट हा शब्द टाकत नाही तोपर्यंत माझं उपोषण सुरूच राहणार आहे. आणि त्यामुळे एकूणच आजचा उपोषणाचा 11 दिवस आहे. मनोज जरांगेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून काय मार्ग निघतोय, या सगळ्यावर काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर GR मध्ये बदल करेपर्यंत मनोज जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज त्यांचा 11वा दिवस आहे उपोषणाचा. मात्र तरी सुद्धा ते त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत. तर वंशावळ हा शब्द हटवून सरसकट हा शब्दासाठी आता त्यांनी जोर धरलेला आहे. आणि आज त्यांचं जे शिष्टमंडळ आहे ते मुंबईत जाणार आहे. आता त्यानंतर जो काही निर्णय होणार आहे तो नक्की काय निर्णय होणार, काय तोडगा निघणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि या भेटीदरम्यान काय निर्णय निघणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आपण पाहतोय गेल्या काही दिवसात मराठा आंदोलनाचं पडसाद राज्यात आपल्याला पाहायला मिळाले. ठिकठिकाणी बंद देखील करण्यात आले होते. काल सांगली, बीडमध्ये बंद करण्यात आला होता. तर आज अकोला बंदची हाक देण्यात आलेली आहे. अकोल्यामध्ये बंद ठेवण्यात आलेला आहे. याचे अजून पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. एका तरुणाने आत्महत्या देखील केली, त्याबद्दल देखील आंदोलन छेडलं गेलं. आता अकोल्यामध्ये बंद पुकारण्यात आलेले आहे. आज देखील या घटनेचे पडसाद जे आहेत ते राज्यात उमटताना आपल्याला दिसते. मात्र यावर अजूनही सरकारकडून काही प्रयत्न केले जात नाहीयेत. मनोज जरांगेच्या उपोषणाचा 11वा दिवस आहे. मनोज जरांगेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज शिष्टमंडळाची चर्चा होणार आहे. 16 ते 17 लोकांचा या शिष्टमंडळात समावेश असणार आहे. GR मध्ये बदल करेपर्यंत जरांगे काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर मराठा समाजामध्ये GR मध्ये काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय. निजामकालीन महसुली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अभिलेखात मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी वैधानिक पुराव्यांची तपासणी करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आमचे डेप्युटी एडिटर संजय वरकड जोडलेले आहेत. संजय सर, आजच्या उपोषणाचा 11वा दिवस आहे. शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. काय शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली जाणार आहे? आपल्याला तर एक मुद्दा क्लिअर झालेला आहे, वंशावळ त्यांना पाहिजे. अजून काही मुद्दे या समितीकडून मांडण्यात येणार आहे का? नक्कीच आत्ता आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच आहोत. आजचा 11वा दिवस आहे आणि 11व्या दिवशीसुद्धा परिस्थिती जैसे ते अशीच आहे. बोलणी सुरू आहे, परंतु अद्यापपर्यंत कुठलाही मार्ग निघालेला नाही. आंदोलनाच्या सकारात्मक गोष्टींनी चर्चा होती आहे, मात्र सकारात्मक पाऊल टाकलं जात नाही. काही गोष्टींमध्ये सरकारने नक्कीच काही प्रयत्न केले, परंतु ज्या मागण्या नव्हत्या अशा गोष्टी मान्य झालेल्या आहेत. तरीही जरांगे पाटील यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये सांगितलं की आपण पावलं उचललेली आहेत, त्यामुळं तुम्ही फक्त सुधारणा करा. आता फक्त सुधारणा
हा शब्द जरी असला तरी फक्त सुधारणामध्ये हा फक्त त्यांच्या खूप अंगलट येतोय का असं आत्ता वाटायला लागलं. कारण फक्त या शब्दाचा अर्थ खूप सोपा आहे, किंवा तुम्हाला फक्त सरसकट करायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही शिष्टमंडळ बोलत आहेत, तर शिष्टमंडळ जाणार की नाही, शिष्टमंडळ काय बोलणार, आंदोलनाची भूमिका काय असणार, याविषयी आपण थेट मनोज जरांगे पाटील यांच्याशीच बोलणार आहोत. तुम्हाला सांगा की हा शिष्टमंडळाचा जो मुद्दा आला, काल असं ठरलं होतं का काय आजच जाणार होतं, त्याच्यात काही तारीख वगैरे ठरली शिष्टमंडळाची? नाही, ते कळवतं बोलले होते काय अडीअडचणी आल्या असताना अचानक कळवतील 12 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत कळवतील. ते शिष्टमंडळ जायला तयार आहे, आम्ही चर्चेला तयार आहेत. कालपासून आपण शिष्टमंडळात यायला तयार आहात, परंतु त्यांनी अजून वेळ दिलेला नाही. कधी बोलवणार आहे असं अपेक्षित आहे? सांगतो बोलले होते ते, सांगतील 12 वाजता. नाही सांगितलं तर आम्ही तर चर्चेला तयार झालो. त्यांनी सांगितलं तर ठीक, नाही सांगितलं तर आम्ही चर्चेला तयार झालो. म्हणजे आम्ही 4 पावलं माग आलो. तोडगा काढायचा आहे म्हणून चर्चा करायची, असं त्यांचंही म्हणणं आहे, तसं आमचंही म्हणणं आहे. आपण यापूर्वी पण खूप आंदोलनं केली आणि हे आंदोलन अतिशय म्हणजे एक सरळ आपली मागणी होती की मराठवाड्यातल्या मराठ्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठी जे प्रमाणपत्र मिळत नाही ते देण्यासाठी सुसूत्रता आणावी आणि हा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा. तर या मागणीवर आपण उपोषण सुरू केलं आणि त्यानंतर लाठीमार झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या आणि सरकार आता भलत्याच मागण्या मान्य करत आहे. ज्या मागण्या ही खरं आहे? आता भलत्याच हो, आम्ही एक मागणी करतो ती दुसरी द्यायला लागलेत. त्यामुळे सुधारणा करतो म्हणलेत, म्हणून आपण स्वागत बी केलं त्यांचं. सुधारणा करून देतो म्हणजे मीडिया समोर बोलले, सगळ्या महाराष्ट्रानं ऐकलं. देतो म्हणे त्या 2 त्या सुधारणा करून, आणि त्या सुधारणा केल्या की त्यातच खुश आहेत आम्ही. त्या सुधारणा करून द्या, त्यासाठी बैठक आहे. पण आता कधी लागतोय आम्ही अशी वाट बघतो तिची. आपण कालही सांगितलं की वंशावळीचे पुरावे जिथं आहे तिथं तहसील कार्यालयामध्ये गेलं तरी ते प्रमाणपत्र मिळतं. मग त्यासाठी अध्यादेश काढायची गरजच नसते ना. तो अध्यादेश काढला ना, आता आपण त्याला दुरुस्ती करावं सांगितलं. कुठंतरी सरकार चाल ढकल करते असं वाटतं. दुरुस्तीच्या बाबत चालढकल करू नये, आंदोलनाच्या बाबतही सरकारनं शिरेश घ्यावं. विषय साधा आहे, त्याला असं किचकट करू नये. किचकट नाहीचे पण तसं दिखावा करू नये की ही किचकट प्रक्रिया आहे. किचकट प्रक्रिया नाही आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देणे आणि या विषयाला कुठंतरी शांतता मार्गानं पूर्णविराम देण्याचं जबाबदारी सरकारची ती घेतली पाहिजे. CM साहेब 100% करतील अशी आम्हाला आशा आहे. कारण काय दादा, बरं का, ह्यो विषय किचकट नसताना खूप किचकट केला नसताना आता तर इतकं दुरुस्तीला सोपा विषय झाला. सुधारणा करायची फक्त कालच्या GR तर फक्त आपण सुधारणा करा बोलतोय त्याच्यात 2 शब्दाची. पहिले 2 काढा आणि हे 2 टाका, ते तयारी झालेत. परंतु आता मग तेवढ्यासाठी आता आम्ही वाट बघतोय. चला, निर्णयाचा जर अंतिम टप्प्यात प्रक्रियेत विषय आला असेल तर आता तातडीने घेतला पाहिजे ना. आता शंका किंवा असं काही असायला नाही पाहिजे, कारण त्याच्यात मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण हित आहे. त्यांनी जे निवृत्त न्यायाधीशामार्फत समिती नेमली त्याच्यासाठी त्यांना 1 महिना पाहिजे. हा एक मुद्दा, याच्यावर आधी बोलू आपण, नंतर मी दुसरा प्रश्न. नाही पण का, आम्ही त्यांना एवढाच प्रश्न विचारतो. समिती नेमली त्याच्याबद्दल आमचं काही आक्षेप नाही, अजिबात नाही. त्यावर आम्ही बोलणार बी नाही. पण तुम्हाला जी 1 महिन्याची वेळ पाहिजे, कशासाठी पाहिजे आम्ही का विचारतोय त्यांना. फक्त ते काचं उत्तर देत नाही. ते फक्त म्हणते द्या ना वेळ एवढ्या वेळेस. असं नाही चालत ना. का सांगायला लागेल ना तुम्हाला. तुम्ही अंतरवालीकडं का आली, तर आंदोलन सुरू आहे. तुम्हाला असं काहीतरी सांगायला लागेल ना. तुम्हाला जर तुम्ही सांगत नाही तर आम्ही सांगतो. तुम्हाला असं वाटतंय का दस्तावेज जमा करायचे आहेत आमच्याकडे, तुम्ही जाऊ नका, इतके वेळ घालू नका. 1 दिवसात आमच्याकडून घेऊन जा, दुसऱ्या दिवशी त्याला प्रशासकीय प्रणालीत बसवा, मांडणी करा, निर्णय घेऊन टाका. वेळ कशाला पाहिजे, काचं उत्तर नाही द्यावं. वेळेचाच मुद्दा आहे. तर गिरीश महाजनांसारखे अत्यंत जबाबदार मंत्री ज्यांना संकटमोचक म्हटले, त्यांनी आपल्याला अशी विनंती केली होती की आपण स्वतः मुंबईला चाला. मी तुम्हाला सांगतो की महिनाभराचा वेळ लागेल जास्तीत जास्त, पण 20 दिवसातही करू शकतो, 15 दिवसातही होईल. शेवटी ते 10 दिवसावर आले. मग आता एक सरकारमधला मंत्री जो सरकार आहे की ते 10 दिवसातही होऊ शकतं असं म्हणतात. मग त्यांना महिनाभराचा वेळ का लागतो? त्यासाठी मुंबईत गेल्यावर 10 दिवस आणि इथं आंदोलन सुरू असताना 1 महिना, हे जरा मला विसंगत वाटतं. मुंबईत गेल्यावर 10 दिवसात जे होणारा निर्णय आहे, तर मनोज जरांगे आंतरवलीमध्ये राहिल्यानंतर ते महिनाभर कशा लांबणार? राईट प्रश्न आहे तुमचा. हे म्हणजे मुद्द्याला हात घातला आहे तुम्ही. मला सुद्धा त्या दिवशी मी हे बोललो सुद्धा, मला सुद्धा वाटलं की मी आल्यावर होतंय. बरं मीच का मग तुम्हाला तज्ज्ञ देतो. जे तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया करायची ना, मग कायदेशीर प्रक्रियाला माणूस देतो ना मी. ते नाही ते नको. मग कोण, मीच. बरं, मी आल्याच्या नंतर 10 दिवसात होते, नंतर तर 7 दिवसात होते, आणि मी नसताना 1 महिना. दोन्हीला का विचारलं आहे मी, दोन्हीचं उत्तर नाही आहे. मग मी का जाणार.
नाही जाणार आणि माझं तिथं काम नाही आहे. आम्ही तुम्हाला तिथं बसवलं आहे त्या गादीवरती. आम्ही जनतेत राहणार, आम्ही जनतेचे सेवक आहेत. तुम्ही तिथून निर्णय द्यायचे, आम्ही कशाला चाला? आम्ही प्रक्रिया बदलू शकतो का? नाही बदलू शकत. प्रक्रिया बदलण्याची क्षमता तुमच्याकडे आहे, ती बी आम्हीच दिली. कारण तुम्हाला त्याच्यावरती आम्ही बसवलं म्हणजे तुम्ही त्या क्षमतेत आले. तर तुम्ही आम्हालाच नेऊ राहील तिकडं. बरं तिकडे जाऊन काय करा, आम्ही काय करणार? काचं उत्तरच नाही आहे. याचा अर्थ असाच होतो की तुमच्या मागणी मान्य करण्यापेक्षा उपोषण आधी सोडवण्याचं त्यांचं टार्गेट दिसतंय. म्हणजे तुमचं उपोषण सुटलं तर ते 10 दिवसामध्ये मागणी मान्य करायला तयार आहे. म्हणजे उपोषण सोडूनच मुंबईला जावं लागेल ना. नाही मी तर जातच नाही. आणि जसं जायचं बी म्हणलं तर सोडीत बी नसतो मी. सोडीत बी नसतो तरी पण जायचा प्रश्नच नाही दादा. ही काय आडमोठी किंवा अडदांड भूमिका नाही आहे. एक कुठलाही आंदोलक असो त्याचं त्या प्रक्रियेशी काही संबंध नाही. कुठलाही असो, मीच नाही कुणी पण. ती प्रक्रिया शासनाला आणि प्रशासनालाच करायला लागते. ती प्रक्रिया एखादा सामान्य माणूस करू शकत नाही. तुम्ही सामान्य माणसाला कॅबिनेटला नेऊ शकत नाही. तुम्ही राज्य मंत्रिमंडळाच्या प्रॉपर बैठकीला, अधिकृत बैठकीला नेऊ शकत नाहीत. मग सामान्य माणसाला तिथे नेऊन काय करणार? त्यापेक्षा तुमच्या हातातला विषय तुम्हीच मार्गी काढला पाहिजे. जनसामान्याने तुम्हाला मागणी केली ते सोडून चला, जायला बी हरकत नाही आहे. परंतु का? शेवटचा प्रश्न आहे की आता आपलं शिष्टमंडळ सरकारशी बोलणी करायला जाईल, तिथून आपल्याला निरोप येईल काय होतंय काय नाही. याच्यामध्ये पण वेळ चाललेला आहे. 2 दिवस असे 4 दिवस परत वाढले, 6 दिवस म्हणजे 1 आठवडा झाला. आणि आता चर्चा करून आणखीन 1 आठवडा होईल. सरकारला 1 महिन्याची मुदत पाहिजे होती, त्यांनी समिती नेमली. इकडे आंदोलन सुरू आहे. माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की 11वा दिवस आहे आणि आपण 90 दिवस यापूर्वी आंदोलनं केलेले, 3 महिने आम्ही बघितलेले. त्यामुळं आता हे आंदोलन पुढं कसं चालू राहणार? आपण दिलेल्या शब्दाला पक्का राहणार. आपण त्यांना 4 दिवसाचा वेळ दिलेला आहे, 9 तारखेपर्यंत. आपण 7-8 वाजेपर्यंत वाट बघणार रात्री. आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आपण आपल्या कठोर आमरण उपोषणाकडं परत पायवाट चालणार आपली. मात्र त्याच्यानंतर मात्र मी ऐकणार नाही. त्यानंतर नाही ऐकणार. पुढचं काय पाऊल असलं? कठोर आमरण उपोषण, उपचार बंद, सगळं बंद. मग पाणी त्यागसुद्धा बंद. तर परत 4 दिवसाची मुदत संपल्यानंतर हे आंदोलन आणखीन परत तीव्र करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आणि काल मुंबईमध्ये दहीहंडीचा सगळा हे होता, उत्सव होता. त्यामुळं आता या महाराष्ट्राच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडं सरकार कसं लक्ष देतं याकडे बाकी सगळ्यांचं लक्ष आहे. आपण अंतरावली सराटीमधून ह्याच्या सगळे अपडेट घेत राहणार आहोत. इथं सगळे आता जे कार्यकर्ते आहेत, गावकऱ्यांना पण आता माध्यमांच्या वतीने विनंती केलेली आहे आपण की मनोज जरांगे पाटील यांचं आता संजयजी, ह्या शिष्टमंडळात आहे ना की 17 ते 16 जणांचा समावेश असणार आहे असं म्हटलं जातंय. तर नक्की यामध्ये कोणकोणते तज्ज्ञ किंवा कोणकोणते लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे? अच्छा, शिष्टमंडळामध्ये काही नावं सांगू शकाल का? म्हणजे प्रामुख्याने 16-17 लोक आहेत, पण तरी प्रमुख लोक कोण असतात? नाही, नावावर नाही का आम्ही निघताना डिक्लेअर करायचं ठरवलं आहे. कारण सरकारकडूनच आणखीन डिक्लेअर व्हाय नाही. त्यामुळे आमचे नावं डिक्लेअर करणं मला संयुक्तिक वाटत नाही आहे. कारण त्यांची तारीख येणं अपेक्षित होतं, वेळ अपेक्षित आणि ठिकाण हे अपेक्षित होतं. त्यामुळं नुसतं आम्हीच आमचं डिक्लेअर करणं संयुक्तिक नाही म्हणून मीच थांबवलं आहे. ते नसतं आपल्यापासून मी कधी काही लपून ठेवत नाही आणि त्याच्यात ठेवण्यासारखं काही नाही. पण मुद्दा आहे आपल्याला पण ती नावं साधारणतः माहिती आहे. मी सकाळी काही 1-2 लोकांचा उल्लेख केलेला आहे. परंतु जसं जसं सरकार काही गोष्टी करते तसं मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या वतीने पण काही गोष्टी ते सांगत नाही. त्यामुळं आपण पण मला असं वाटतं की जेव्हा शिष्टमंडळ जायला लागेल, आज दुपारी 12 वाजता सरकारचा निरोप येईल, त्यावेळेस आपल्याला आपोआप सगळी नावं सगळी मिळतील. ही सगळी. धन्यवाद संजयजी या सर्व सविस्तर माहितीसाठी.